कोणत्याही गोष्टीच्या नियोजनापेक्षा कृतीनं आत्मविश्वास माणसाचा जास्त वाढत असतो. आपण पुस्तक या वयवर किती नियोजन करत बसा, प्रत्यक्षात जर अंमलात नाही आणलं तर मग मात्र तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. आज आपण पाहतो की 2025 ला ह्या 2024च्या गट ब आणि गट क च्या एक्झाम झाल्या आणि या एक्झाम मध्ये 60च्या वर मार्क गेले तर कुठंतरी विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स येतोय की रिझल्टची वाट बघायची, अन्यथा वाट बघायला सुद्धा त्यानं बंद केले. पुस्तकाच्या पुस्तकात तोंडपाठ आहे पण रिझल्ट मध्ये काय या ठिकाणी 3-4 मार्काचा नेहमीच गोळ होतोय. हे झाली जुन्या विद्यार्थ्याची व्यथा. नवीनची तर त्याच्यापेक्षा मोठी व्यथा आहे की एवढा सगळा स्कोर बघून नेमका अभ्यासाला काय कुठून सुरुवात केली पाहिजे. अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले पाहिजेत का अगोदर वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे तर नेमकं पुस्तक कोणतं वाचलं पाहिजे, लक्षात नेमकं कसं ठेवायचं. का तर ऍड पण मोठी आहे, पीएसआयची जागेची संख्या चांगली आहे, एसटीआय जागेची संख्या चांगली आहे आणि मग हे सगळे आपल्या समोर दिसतंय आणि सगळं दिसून पण कायच होईना. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना येते फ्रस्ट्रेशन आणि म्हणून विद्यार्थ्यांना आवश्यक असते योग्य वेळेस योग्य मार्गदर्शनाची. आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळतं ते म्हणजे अनुभवी लोकांकडून. मग यामध्ये 2 प्रकार असतात, एक प्रत्यक्षात पोस्ट काढून प्राप्त झालेला अनुभव आणि एक ह्या सगळ्या पॅटर्नला बघून शिकून तयार झालेला अनुभव. आणि ह्या दोन्हीचा एक चांगला सुरेख संगम आपण घडवून आणलेला आहे की पोस्ट काढून तयार झालेला अनुभव आणि शिकून विद्यार्थ्यांसाठी तयार झालेला अनुभव ह्याच्या माध्यमातून आपण 3 दिवसाचा अत्यंत फ्री असा मेंटरशिप प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. आणि तो मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि तिथे जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन जॉईन करा. का तर त्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे काय प्रश्न चाललेले आहेत येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, का तर जागेंची संख्या चांगली आहे हे वारंवार सांगण्यात आलेलं आहे आणि ही संख्या चांगली असताना आपण सुद्धा तितक्याच लेवलचं बनलो पाहिजे. आणि हे बनण्यासाठी ज्या तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत अभ्यासाच्या संदर्भात, नियोजनाच्या संदर्भात, अभ्यास करताना झोप लागत असेल नाही तर अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, कोणताही तुमचा प्रश्न असेल, कोणतीही तुमची अडचण असेल त्या प्रोग्राम मध्ये सॉल्व्ह केली जाईल. आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा आणि हा प्रोग्राम त्यांना नक्की जॉईन करायला हवा आणि तुम्ही सुद्धा हा प्रोग्राम जॉईन करा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.